भरली ढबू मिरची तुम्ही कित्येक वेळा घरामध्ये केला असाल आणि व्हिडिओसुद्धा बघितला असाल ढबू मिरचीचा. प्रत्येक वेळेला ना पातळ भाजी, भरली भाजी किंवा असं फ्रायसुद्धा केलं जातं मिठामध्ये. प्रत्येकालाच ढबू मिरची आवडते असं काही नसतं. काही लोकांना आवडतं आणि काही लोकांना नाही. ज्यांना आवडतं ना त्यांना ही रेसिपी खूपच म्हणजे स्पेशल वाटणार आहे. आपण आज करणार आहोत भरली ढबू मिरची अगदी वेगळ्या पद्धतीने बरं का. काय करायचं, आता बाजारामध्ये देशी ढबू मिरची भेटत आहेत त्या आणायच्या. त्या मोठ्या असतात ना त्या. तर आमच्याकडं ना खेडेगावात ढबू मिरची म्हणतात. ह्याला शिमला मिरचीसुद्धा म्हटलं जातं बरं का. तर म्हणते मी शिमला मिरची. तर शिमला मिरची भरून करण्यासाठी बारीक बारीक आणायच्या, देशी आणायच्या. विशेष म्हणजे मोठ्या त्या टुमुक दिशेनं असतात ना त्या नाही. त्या जास्त औषधाच्या असतात आणि पर्याय नसल्यामुळं लोक घेतात चायनीज करण्यासाठी. पण हे जी ना हे आहे ती ही ढबू मिरची म्हणतात आमच्याकडं. तर ही आहे ना भरलेली ना शिमला मिरची ना खूप छान चवी लागते. गरमागरम भाकरी असू दे, चपात्या असू दे, त्याच्याबरोबर ना वेगळीच चव देते. स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर ना आपण जसं वांगं भरून करतो तशाच पद्धतीनं ही मिरची ना कट करून घ्यायची आणि केल्यानंतर ना स्वच्छ पाण्यानं धुतो आपण 2 वेळा आणि नंतर ना चिरून झाल्यासुद्धा आहे ती धुवून घेतली आहे. बाजूला काढून घ्यायचं, पाणी नितळण्यासाठी ठेवायचं बाजूला. आता आपण हे काय करणार आहोत, मसाला तयार करण्याच्या अगोदर आपण वेगळ्या पद्धतीनं करायचा आहे. तर ह्यातला हा एक पहिला मुद्दा. तर ह्या मिरच्या आहेत तो आपण ना पहिल्यांदा फ्राय करून घेणार आहोत. तर कट करताना जरासं मला कठीण वाटलं. ह्यामध्ये मसाला घातला की कच्चा राहण्याची शक्यता असते आणि कच्चं राहतो सुद्धा. आणि फ्राय म्हणजे भाजल्याला वेगळे चव लागत नाही. आपण जेव्हा ढबू मिरची करतो पहिल्यांदा तेल घालून ना थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं. एक 10 मिनटं एकदम लो ते मिडियम फ्लेमवर हे सगळं भाजून घ्यायचं. ढबू मिरची पहिला भाजून घेतली की मऊसुद्धा पडते. मसाला ह्यामध्ये व्यवस्थित भरला जातो. म्हणजे थंड झाल्यानंतर हा मसाला भरायचा म्हणजे मिरच्या आहे त्या मऊ होतात बरं का. आणि मऊ झालेल्या मिरच्यामध्ये आपल्याला सहजरित्या मसाला भरता येतो. तर ही भाजून घेतलेली प्रोसेस झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे आणि मसाला करून घेणार आहोत. ह्यामध्ये भरपूर असा लसूण वापरायचा. भरलं वांगं असू दे, भरली मिरची असू दे. तर ह्यामध्ये ना जास्त लसणाचा वापर केला की अशी चव चांगली लागते. शेंगदाण्याचं कूट घालायचं. तर थोडीशी माझ्या पुढे इथं मिस्टेक झाली कारण की आपण इथं मिरची करत आहोत. मिरची करताना ना थोडीशी लाल तिखट कमी वापरा. ही असते ती छोटी मिरची थोडीशी तिखट असते आणि दुसरी शिमला मिरची असते ती जास्त म्हणजे तिखट नसते, थोडीशी अशी पानसट टाईप असते. तर इथं थोडीशी चटणी जास्त झाल्यामुळं तिखट झालती इथे ढबू मिरची. तुम्ही जेव्हा कराल तर लाल तिखटाचा थोडासा वापर कमी करा. हा सगळा मसाला करून घेतला आहे. लसूण घातलं, जिरं घातलं, शेंगदाण्याचं कूट घातलं, लाल तिखट घातलं, हळद घातलं. बस एवढीच बेसिक मसाले इथं भरण्यासाठी आपण हे केलं आहे, भाजून घेतले आहेत. भाजून घेतलेला मसाला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये परत एकदा तेल घालायचं आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे घालायचं. जिरे चांगले तडतडले की 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे. कांदा आहे तो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे कसं भाजला जातो आणि ह्याच्याबरोबर चवसुद्धा लागते. ग्रेव्ही टाईपमध्ये होतो बरं का हा सगळा मसाला. इकडे कांदा भाजत आहे तोवर मी आणि माझी लेक इथं ढबू मिरची भरून घेत आहे. म्हणजे थंड झालेल्या मिरची झाली की नंतरच ह्यामध्ये मसाला भरा म्हणजे ना चांगला व्यवस्थित भरला जातो आणि भाजतसुद्धा नाही हाताला. तर मसाला आणि मिरचीसुद्धा थंड झाले. लगेचच आम्ही दोघीनं इथं मिरच्या आहेत ते भरण्यासाठी घेतल्या आहेत. मसाला जास्त वापरायचा नाही भरण्यासाठी. इथं थोडासा शिल्लक ठेवणार आहोत कारण की आपण जे मसाला कांदा आणि टमाटर भाजून आपण जी ग्रेव्ही तयार करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा हा मसाला मी जास्त केला आहे. जास्तच करायचा शक्यतो. तर इथं आपण कांदा आणि टमाटर छान असं भाजून घ्यायचं. तर इथं बारीक कांदा चिरण्याचं कारण म्हणजे कांदा जरा भाजला आणि टमाटर चांगलं भाजलं की ह्या ना भाजीला छान चव येते. ही भाजी टमाटर आणि कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं नमक घालायचं म्हणजे कांदा टमाटर आहे ते मऊ पडलं जातं आणि ह्याची चवसुद्धा उत्तम लागते. तर ह्यामध्ये मसाला आपण जो शिल्लक ठेवला होता मिरचीपासून तर ते आहे ते ह्यामध्ये ॲड करायचा. शेंगदाण्याचं कूट, लसूण वगैरे आहे ते ॲड करायचं. तर ॲड केल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायचं म्हणजे कसं होतं कांदा टमाटर बरोबर व्यवस्थित भाजलं जातं सगळं मिश्रण. थोडंसं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केलं की तेल सुटोस तर हा मसाल्यांना शिजवून घ्यायचा म्हणजे कांद्याबरोबर हा मसाला शिजला की छान चव येते. तुम्ही कधी अशा पद्धतीनं भरली मिरची केली आहे का? ढबू मिरची केली नसाल तर नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा बरं का. खूप चवीला टेस्टी लागते. दरवेळेला आपण नुसताच असं सुकी करतो
वेगळं काय करण्याचा प्रयत्न करत नाही. काय तर वेगळं आणि काय तर धाडस केलं की त्या म्हणजे त्या पदार्थाला ना वेगळीच चव येते आणि छान लागतं. तर असं आहे ते शिमला मिरची आपण भरलेली ना हा मसाला शिजल्यानंतर ना घालून घ्यायची. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ना झाकून द्यायचं. एक 5 मिनटं आपण हे ढबू मिरची आहे ती शिजवून घ्यायची. बघू शकताय तेल असं मस्त सुटलं आहे मिरचीला. तर 5 मिनटं शिजल्यानंतर थोडीशी हलक्या हाताने पलटून घ्यायची. ह्यातला मसालासुद्धा म्हणजे सांडता कामा नये किंवा जास्त कसं आपण अगोदरच मिरची आहे ती भाजून घेतल्यामुळं नाजूक झाली असते. अशाच पद्धतीनं मी इथं पलटी आलटी करून घेतला आहे आणि नंतर ह्यामध्ये आपण हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. अगोदर आपण मसाल्यामध्ये सुद्धा ॲड केली आहे कोथिंबीर आणि नंतर शेवटीला कोथिंबीर. तयार झाली आहे आपली जेवणासाठी ही शिमला मिरची ऑब्लिक ढोबळी मिरची. गरमागरम चपाती असू दे, बाजरीची भाकरी असू दे, ज्वारीची भाकरी असू दे किंवा भाताबरोबर मस्त अशी ही सुटेबल ही ढोबळी मिरची तयार झाली आहे. तुमच्याकडं ना ह्या मिरचीला काय म्हणतात? शिमला मिरची का ढोबळी मिरची? ढोबळी मिरची ही नाव आहे ना अगदी गमतीशीर आहे आणि मला सारखं सारखं म्हणायला आवडतं आणि भाजीसुद्धा कमाल झालती. आवडले असेल तर ना ही रेसिपी जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.